नेपाळीच आहेत हे दोघं. हा नेपाळी वाटत नाही, हा नेपाळी थोडा थोडा वाटतो. ते बघा ह्यांनी ना द्राक्षाचं वेल लावलेली आहे. अच्छे से आप भी घुमिये. मी 2019 मध्ये बाय केले, तर ह्याचं सोलची अवस्था अशी झाली, तर समोरच्या होमस्टे मध्ये बुकिंग केली आहे. सो आता तिथे जाते मी. आजचं माझं टार्गेट आहे इथे जाऊन पुन्हा इथे जायचंय, पुन्हा चॉमरोंगला जायचंय. नमस्ते नमस्ते नमस्ते. हाय. आणि ह्याच्यात मला जेवढं लागणारं सामान आहे तेवढंच घेतलंय, तरी पण माझ्या ना शोल्डरचे फुल बँड वाजलेले आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आली आहे पुन्हा नेपाळमध्ये. तर नेपाळला ह्याच्यासाठी मी ह्या वेळेला ट्रेकच्या निमित्ताने नेपाळला आली आहे. तर मी सर्वात आधी इथे पोखराला येऊन पोहोचली आहे. तर कालच मी इथे नेपाळला आली आहे. मी मुंबईपासून ट्रेन घेतली होती गोरखपूर पर्यंत, आणि गोरखपूर पासून मी कॅब घेतली होती सोनावली बॉर्डर पर्यंत. मला माझ्या ट्रेनमध्ये जे 3-4 जे लोक भेटलेली, ते नेपाळचे भेटलेली, तर त्यांच्यासोबत मी कॅबने आली सोनावली बॉर्डर पर्यंत. आणि तिकडून मग मी पुढचा प्रवास आहे जो तिकडे सोनावली बॉर्डरवरती तुम्हाला खूप साऱ्या बसेस भेटतील. ते साधारण 1200 रुपयामध्ये तुम्हाला पोखराला सोडतो. तर पोखराचं जे पृथ्वी चौक आहे तिथपर्यंत सोडते. त्यानंतर मी इथे हॉस्टेलमध्ये थांबली आहे. हॉस्टेलचं नाव मी इथे खालच्या साईडला मेन्शन करते. तर ते जे हॉस्टेल आहे खूप छान आहे, आणि फेवा लेकच्या अगदी समोरच आहे. म्हणजे तुम्ही तिकडून चालत फेवा लेकला पण येऊ शकता. ते इतकं सुंदर आहे हॉस्टेल. आणि 2 नाईट साठी मी सध्या तरी स्टे घेतलाय. तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे, आणि सर्वात आधी इथे जे टुरिझम बोर्ड आहे, नेपाळ टुरिझम बोर्ड, त्यांच्याकडून परमिट होतं. तर तिकडे मी आज सकाळी सर्वात आधी पोहोचली. तिथून मी परमिट केलं माझं. हार्डली 10 मिनिटामध्ये माझं काम झालं. पासून तुम्ही ते जे पर्यटन बोर्डचं ऑफिस आहे ते जवळच आहे, तिथून तुम्ही परमिट घेऊ शकता. तर मी जे परमिट आहे ते जवळजवळ 14 जून पर्यंत घेतलेलं आहे. सिंगल एंट्रीचं आहे, आणि 1000 नेपाली रुपीज चार्ज आहे. तर ते मी घेतलेलं आहे. मी ज्या पद्धतीने ट्रेक करणार आहे तो पॉइंट जो आहे तो डिसाईड केलाय. तर आजचा दिवस जो आहे तो संपलेला आहे अशा प्रकारे. तर आजच्या दिवसासाठी मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं की मला थर्मलची रिक्वायरमेंट होती तर ती घेतली. इथल्या तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर कॉस्टली वाटल्या मला गोष्टी कम्पॅरेटिव्हली, पण मी थर्मल्स सध्या तरी घेतलेल्या आहे. आणि बाकीच्या गोष्टी मी सर्व घरून कॅरी केलेल्या आहेत, ज्या ट्रेकिंगला लागतात त्या सर्व कॅरी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी दुपारी इथे लंच केला, आणि आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत, आणि मी फेवा लेकच्या समोर बसले. खूप छान वाटतंय इथे बसली आहे ना, आणि इकडे एवढा सुंदर व्ह्यू येतोय फेवा लेकचा, आणि मस्त ऊन आता सनसेट व्हायला आलेला आहे. खूप चांगलं वाटतंय. तर अशा पद्धतीने आजचा दिवस तर माझा संपला, आणि उद्यापासून मी माझी या प्रवासाची सुरुवात करणार आहे. माझी एबीसी ट्रिपची सुरुवात करणार आहे. तर अशा पद्धतीने मी माझी जर्नी सुरू करणार आहे, आणि माझी जर्नी जी आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता या ट्रेकला घेऊन. ते बघा ह्यांनी ना द्राक्षाचं वेल लावलेली आहे, हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हा बघा, हा आहे काहीसा माझ्या हॉस्टेलचा रूफटॉप. इथे एक बार काउंटर आहे जिथे आम्ही सकाळी ब्रेकफास्टला बसतो, आणि तुम्ही बघू शकता एक खूप मस्त जागा वाटते, आणि इथून ना माउंटनची खूप छान रेंज दिसते बघायला. आणि हा सिटिंग एरिया आहे. इथे पण तुम्ही रात्रीचं बसू शकता. आणि हे बघा, हा परिसर बघा आजूबाजूचा केवढा सुंदर आहे, आणि इकडून पण ही माउंटनची रेंज दिसते. आणि हा बघा सराउंडिंग एरिया बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसतंय. चला तर मस्त आजच्या दिवसाची सुरुवात करूया ब्रेकफास्ट करून. तर मित्रांनो, हे बघा, मला माझ्या हॉस्टेलमध्ये हे 2 कार्टून भेटलेले आहेत. ह्यांच्याबरोबर खूप दिवस चांगला सुरू झाली माझ्या दिवसाची. याचं नाव आहे दीपेंद्र. तुम्हारा नाम क्या? सुहास खत्री. इसका नाम भी प्रोनाउंस करना मुश्किल है. बघा केवढा म्हणजे मजेशीर आहेत हे दोघं. नेपाळीच आहेत हे दोघं. हा नेपाळी वाटत नाही, हा नेपाळी थोडा थोडा वाटतो. कुछ समझ नहीं आया, कुछ नहीं. मैं मराठी में बात कर रही हूँ. वही तो. चलो बाय बाय गाइस. ये 2 नेपाली है. अच्छे से घूमिए. अच्छे से आप भी घूमिए. हम भी घूमेंगे. मिलेंगे अगर रिटर्न की जर्नी में कभी इंडिया आना हो तो आ जाना. कभी इंडिया आएंगे, ऑफकोर्स आएंगे आएंगे. और हमको घुमाना.
मी ना मुंबईवरून येताना ना इथे हे शूज आणलेले डिकेथलॉनचे. हे मी 2019 मध्ये बाय केले. तर ह्याचा सोलची अवस्था अशी झाली, त्याच्यामुळे मला हे काल जे शूज आहेत ना हे नेपाळवरून घ्यावे लागले विकत. तर ह्याची जी कॉस्टिंग आहे 3,450 मला पडलेली आहे नेपाळीमध्ये, आणि हे मी मुंबईवरनं आणलेले. तर मी हे इथेच सोडते. आज दुसरा दिवस आहे. सो आता मी माझ्या प्रिपरेशन करून या 2 बॅगा घेतलेल्या आहेत एबीसी ला जाण्यासाठी. सो आता मी चालली आहे बांगलुंग बस पार्कला. आता वाजले आहेत 12 दुपारचे. तर आता बांगलुंग बस पार्कला जाऊया आणि तिकडून आपला एबीसीच्या ट्रेकसाठी जी बस लागणारी आहे ती घेऊया. क्या बोलते हैं अपना जीप हा हा जीप भरते ही निकल जाएगा। ओके बस भी इधर से कहा जहाँ कैसे भी आएगा तो ओके. निकलेगा। आपका तर हे छोटंसं हॉटेल आहे आणि समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो. हे बघा, हा व्ह्यू आहे इकडचा. ओके, आणि समोर बस आहे. मित्रांनो, गाडी जी आहे ना थांबली आहे थोडा टाइम फ्रेशन अप साठी. तुम्ही इथे काही नाही काहीतरी खाऊ पण शकता. तुम्हाला सांगते, मी निघाली होती अराउंड 11:30च्या आसपास माझ्या हॉस्टेलवरून. तर तिकडून मी हरी चौकला आली, कारण मला जिनोदांडावरून सुरुवात करायची होती माझी. पण झालं असं की जिनोदांडाला गाड्या ज्या आहेत ते सकाळच्या वेळेत जातात, त्याच्यामुळे मला हरी चौकवरून गाडी नाही मिळाली. सो मला ही गांद्रुकवाली गाडी मिळाली आहे, ज्याने मी आता चालली आहे गांद्रुक विलेजला. आणि गांद्रुक विलेजला जाण्यासाठी तुम्ही बांगलुंग बस पार्क मधून पण बस घेऊ शकता. ही बांगलुंग बस पार्क वरूनच बस आलेली आहे, जी मला नंतर हरी चौकला मिळाली आणि तिकडून मी ही बस घेतलेली आहे. तसं समोर दिसतंय ना तो होमस्टे, मी तिथे बुक केला आहे. या होमस्टेमध्ये ना खूप कॉस्टली आहे 1 पर्सनसाठी. सो मी त्या समोरच्या होमस्टेमध्ये बुकिंग केली आहे. सो आता तिथे जाते मी. आणि संध्याकाळचे आता वाजले आहेत 6:15 आणि वेदर बघा तुम्ही किती सुंदर आहे इकडून. सोलो आली आहे ना, त्यामुळे मी या होमस्टेमध्ये थांबलेली आहे. छान आहे, छोटंसं आहे आणि मी सोलो असल्यामुळे इथे थांबलेली आहे. अदरवाईज तिथे समोर जे आहे ना हे इथे मला 3,000ची कॉस्ट सांगितली, 3,500 सांगितली पर पर्सनची. आणि जेव्हा ग्रुपमध्ये होते तर ग्रुपसाठी कमी होऊन जातं. पण इथे हे जे मी थांबली आहे ना इथे मी 1,200 रुपये दिले, ज्याच्यामध्ये डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आणि वायफाय पण आहे यांच्याकडे. सो संध्याकाळचे तर आता वाजलेले आहेत 7 आणि लाईट बघा आणि किती सुंदर दिसतोय बघा यांचा होमस्टे. आणि तुम्हाला आतून पण रूम दाखवते, छोटासा आहे पण ठीक आहे. हा बघा, हा रूम आहे. हे 3चं शेअरिंग आहे इथे या ठिकाणी. आणि या रूमच्या आतमध्ये वॉशरूम नाहीये, खालच्या साईडला यांचे वॉशरूम हे बघा. तर ही अशी रूम आहे, थोडीशी कॉम्पॅक्ट आहे पण एका सोलो ट्रॅव्हलरसाठी चांगली. किती क्लिनिंग आहे, नीट आहे. आणि हे ह्यांचा होमस्टे आहे त्यामुळे खूप सुंदर वाटतं बघा तुम्ही. सो आजच्या रात्रीसाठी गांद्रुकमधला हा माझा स्टे आहे. 1,200 रुपये पर नाईटमध्ये, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि डिनर. ही थाली आहे माझ्या आजच्या जेवणासाठी गांद्रुक विलेजमध्ये. तर ही थाली इन्क्लूड आहे आणि अशा पद्धतीने दिसते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. 5:30 वाजले सकाळचे आणि इथे सनराईज झालेला आहे फायनली. थोडा थोडा दिसतो आहे पण 5:30 वाजताच झालेला आहे. तर एवढ्या सकाळी सकाळी इथे सनराईज झाला आणि म्हणजे उजेडलंय सगळीकडे. तर माझी झोप तर काही झाली नाहीये आणि मला थंडी पण लागत होती. आणि ठीक आहे, पण आता मी तर थोड्या वेळात मी तयार होऊन निघते आहे
चॉमरावसाठी. मित्रांनो, झालं काय होतं माहितीये, काल जेव्हा मी गांद्रुक विलेजला आली ना, त्याच्यानंतर सीन असा झाला की मला ठिकठिकाणी मी विचारते तर मला सोलो ट्रॅव्हलरसाठी खूप वेगळी कॉस्ट चार्ज करत होते, जे की मी एका ग्रुप सोबत बघते त्यांना वेगळी कॉस्ट देत होते आणि मला एका सोलो ट्रॅव्हलसाठी वेगळी कॉस्ट देत होते आणि सोलोला देतच नव्हते आणि सोलोला कॉस्ट खूप जास्त देत होते. तर मी ठिकठिकाणी जे मला जवळपास जे दिसतात आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे चालताना हॉटेल, तर ते मी फिरून एक्सप्लोर केलं आणि ते फिरता फिरता मला हे कॉटेज भेटलं. ह्या कॉटेजमध्ये वायफाय आहे, तुम्हाला सांगते आहे छोटासा रूम. हा बघाल तर हा कॉम्पॅक्ट रूम आहे. हे 3चं शेअरिंग आहे. जर काल रात्री जर माझ्याबरोबर अजून कोण राहायला आले असते तर मला ही रूम त्यांच्याबरोबर शेअर करावी लागली असती. कॉम्पॅक्ट आहे, तुम्हाला सांगते छान आहे. हे बेड वगैरे छान आहे ह्यांचा. टॉयलेट आउटसाइडला आहे. 1200 रुपये NPR मध्ये मी काल रूम घेतली, त्यामध्ये मला काल डिनर भेटला आणि आजचा ब्रेकफास्ट आहे. तर आता हा ब्रेकफास्ट करून मी आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे मी करणार आहे जवळजवळ 7-7:30च्या आसपास आणि मी आज टार्गेट करणार आहे मला चॉमरॉंगला पोचायचे आजच्या दिवसामध्ये. तर चला तर सुरुवात करूया आजच्या दिवसाची. ब्रेकफास्टमध्ये हा चहा आहे, ही रोटी आहे आणि हे बघा हे ऑमलेट दिलं आहे. मी त्यांना सांगितलं होतं मला ऑमलेट पाहिजे तर मी ते घेतलं आहे. तर आता ब्रेकफास्ट करूया. बघा इथे आहे मी सध्या तरी गांद्रुक विलेजला. तर आता आजचं माझं टार्गेट आहे इथे जाऊन पुन्हा इथे जायचं आहे, पुन्हा चॉमरॉंगला जायचं आहे आणि चॉमरॉंगला इथे थांबायचं आहे. तर आता दिवसाची सुरुवात करूया ह्या मॅपच्या यूज करून. बाय हाय बाय नेपाली में बोलो. बाय हाम्रो राम्रो छ, आउनुहोस् फेरि फेरि. मिलके अच्छा लगा. मेरो नाम विष्णु. विष्णु. ओके गुड ना. इसीका होमस्टे. हाँ सबैजना आउनुहोस्, हाँ ओके बस्नुहोस्, हाँ खाना खानुहोस्. हाँ अच्छा, ओके. हाम्रो घर राम्रो है, हाँ. हिमाल देखिन्छ. हाँ फेरि फेरि आउनुहोस् सबैजना, हाँ भेट भएर बसौँ, माया गरौँ. ओके बाय. बाय. मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजले आणि आता मी चालायला सुरुवात केली आहे. खूप छान व्ह्यू आहे, सनलाईट पण आहे आणि हा बघा सन बघा केवढा डोक्यावरती आले आणि असे रस्ते आहेत, मध्ये पायऱ्या आहेत. हे बघा सुंदर विलेज आहे इकडून दिसतंय. तर विलेजचे व्हिडिओ येतात आहेत बघा तुम्ही, काय सुंदर दिसते. कलर्स बघा ना, हे कंपोजिशन बघा आणि कलर्स बघा त्याच्याबरोबरचे आणि हे रस्ते बघा हे असंच जातात. हे बघा या पायऱ्या आहेत, उतरायचंय पुन्हा चढायचंय. ब्रिज लागलेला आहे मला सगळ्यात पहिला. ट्रेक सुरू करून मला झाला 1 तास आणि चालताना भारी वाटतंय, फक्त ऊन आलं आहे. तर मी ट्राय करेन की लवकरात लवकर कव्हर करायचं, फोटोज आणि व्हिडिओज कमी काढायचं. किती सुंदर व्ह्यू आहे बघताय माझ्या पाठी, असेच सुंदर सुंदर व्ह्यूज आहेत. आणि मी थोडा आता थांबली आहे 5 मिनिटं. मी म्हटलं चला थोडा बॅकला पण रेस्ट देते आणि थोडा रेस्ट स्वतःला पण घेते. सो मी थांबली आहे 5 मिनिटं, तो 5 मिनिटं रेस्ट करून मी निघते आता इथून पुढे जायला. मला ट्रेक सुरू करून 2 तास झाले आणि गांद्रुक पासून मी सुरुवात केलेली, गांद्रुक विलेज पासून. तर पहिल्या तर मला स्टेप लागला आणि आता रस्ता बघा कसा आहे. तर ह्या रस्त्यावरती थोडा थोडा डिस्टन्सवरती मला थांबावं लागतंय आणि दम लागतोय. सो बेसिकली असं दमायला होत आहे या जी चढण आहे त्याच्यामुळे, आणि त्यामुळे मग मी थोडंसं थांबत ब्रेक घेत, म्हणजे अगदीच मोठा ब्रेक नाही घेत आहे, छोटे छोटे ब्रेक घेत मी चालते. हा रोड जो दिसतो ना समोर, इथून मी चालत आली, इथून अशी 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 आणि आता इथून वरती आली. हा वर रस्ता बघा, हा असा ना चढण आहे. हे बघा इथून बघितलं तर समजेल तुम्हाला. नमस्ते. 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 हाय, तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम सविता सुनार है. मेरा कितना स्टैंडर्ड में? कितना स्टैंडर्ड में? मैं हाँ स्टैंडर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड फोर. फर्स्ट है. फर्स्ट? हाँ. तुम भी फर्स्ट में? हाँ. क्या नाम है तुम्हारा? नाम क्या तुम्हारा? एबिगेल वाली ना. तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम ईसा है. ईशा. हाँ अच्छा नाम है. तुम्हारा नाम क्या है? एबिगेल. एबीके? एबिगेल सुनार वाली ना. एबिकेल्स.
हिमालयन ट्रॅफिक आलंय. किती सुंदर वाटतंय बघा बघायला. आता हा व्ह्यू चेंज झाला. ही नदी आहे इथे आणि तिथे सस्पेन्शन ब्रिज आहे. आता मी ना चुकीचा रस्ता घेतलाय, तर मला ना आता फाईंड करावा लागेल ते सस्पेन्शन ब्रिज वरून जायचं कसं ते. आणि इथे एक माझ्याबरोबर कुत्रा पण चालत होता, तो आता कुठे गेलाय माहिती नाही. पण मी आता सध्या तरी अशा पॉइंटला पोहोचलीये आणि समोर मला वाटतं ते विलेज आहे जे मी मगाचपासून फाइंड करते आहे. तर त्या विलेजला जायचं आहे आणि मग तिकडून मग पुढचा प्रवास करायचा आहे. आणि ह्याच्यात मला जेवढं लागणारं सामान आहे तेवढंच घेतलंय, तरी पण माझ्या ना शोल्डरचे फुल बँड वाजलेले आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जेवढं झेपताय तेवढंच तुम्ही कॅरी करा. कारण बघा, आज तर मी आंघोळ नाही केली, पुढचे 2-3 दिवसही मी आंघोळ नाही करणार. कपडे चेंज करून मी ट्रेकिंग करते. सो तुमची जशी गरज आहे तसंच घ्या, तुम्हाला जेवढं झेपतंय तेवढं घ्या. कारण मी सांगते, मला हे शोल्डर आत्ताच पेन करायला लागलाय, म्हणजे पहिल्याच दिवशी. आणि पुढचा आता रस्ता, अर्धा पण रस्ता नाही झालेला आणि पुढचा रस्ता अजून कापायचा आहे याच बॅगेसोबत. तर ते बोलतात ना, तुम्ही जेव्हा माउंटन मध्ये असं चढता ना, तेव्हा प्रत्येक ग्राम जे आहे ना ते खूप असं हेवी वाटायला लागतं. तर ही गंमत आहे, तुम्ही जेवढं सामान कॅरी करता त्याची. ही आली म्हणजे हा गाडी जाण्या येण्याचा रस्ता आहे. आता मला बघायचं ही गाडी नक्की जाते कुठून. ह्या पाण्यातूनच जाणार मला वाटतं ती. अच्छा, या पाण्यातनं जाणार ही. ओ वाव, समोर जो ब्रिज दिसतोय ना छोटासा, हा वाला, ह्याच्यावरनं जाते मी. चला ह्याच्यावरनं जाऊया आपण. साडेसातला निघाली होती आणि आता मी किमरुंग खोलाला पोहोचले. तर 12 वाजले दुपारचे. तर एवढे तास लागले मला इथे पोचायला. हा, नो डाऊट मी खूप ब्रेक घेतले मध्ये मध्ये. रस्ता चौमुंडला जाणारा नेव्हर एंडिंग स्टेप सुरू झाल्या आणि ना इथे आता खूप म्हणजे हा स्टीफ पॅच आहे. चढायचं म्हणजे खूप दम लागतोय. प्रत्येक 4-4 पायरीला दम लागतोय मला खूप. आता मी चौमरोंगला झाले तर हा रस्ता जो आहे तो खूप स्टीफ आहे. मला वाटतं ना हे सह्याद्री सारखेच पॅच आहे इथे. आता जो चौमरोंगला जाणार रस्ता नाही बघा, हा पूर्ण असा पॅच आहे स्टीफ. आणि ना ही बॅग आहे ना आता मला नकोशी वाटते. असं वाटतं हिला इथेच सोडून जाऊ. तर म्हणजे काय बोलू आता, मला ना चढायला म्हणजे प्रत्येक 4 पायऱ्या चढल्यावरती मी बॅग ठेवून लिटरली बसते आहे. सो मित्रांनो, केवढा स्टीफ पॅच आहे, असं चढून यावं लागतंय. काय तुम्ही कसा पॅचेस आहे, म्हणजे लिटरली असं झुकून चालावं लागतंय त्या बॅगांसोबत. आणि एवढं सामान घेऊन चालणं म्हणजे टास्क आहे, टास्क. आणि या प्रवासात ना मला सोबती भेटलेली एक विलेज मध्ये मी जेव्हा थांबलेली ना, तर त्या एकाने सांगितलं, दीदी तू माझ्याबरोबर चल सोबत. आणि प्रॉब्लेम असं झालाय की आता हे पॅचेसमुळे मला त्यांचा जो स्पीड आहे ना तो मॅच करता येत नाही. सरळ सरळ रस्ता नाहीये, पॅचेसमुळे दम लागतोय, सारखं बॅग घेऊशी नाही वाटत आहे शोल्डरवरती, एवढं शोल्डर पेन होत आहे. त्यामुळे मग मी त्यांना सांगितलं आणि ते लोक थांबतात आहे लिटरली माझ्यासाठी. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जा पुढे, मी हळूहळू येईन, तुम्ही पुढे जा करून असं. आता थोड्या वेळापूर्वी पाऊस होऊन गेला आणि थोडा वेळ झाला, त्यामुळे थोडा वेळ रेनकोट वापरला आणि आता पुन्हा मला ते कव्हर ठेवायची वेळ आली. आणि इकडे ना बर्फ पण पडतोय हलका हलका, मी बघतोय ना, अशा गारा असतात ना तशा पडतोय. तर इथे मी थांबलेली असताना ना सोबत असलेला सर्व ग्रुप पुढे निघून गेला आणि मला लँडस्लाईड झालेल्या रस्त्यात थांबावे लागले. जवळपास अर्धा तास थांबून मी वाट पाहिली आणि मग कोणीही नाही मदतीला बघून स्वतः चालायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात एक मिरॅकल झालं. एका मुलाने मला समोरून मदतीचा हात दिला आणि असं करत तो लँडस्लाईडचा पॅच मी पार केला. आणि नंतर जास्त फोटो आणि व्हिडिओ न काढता मी चौमरोंग गाठले. सुंदर कॉटेज आहे बघा हे. मध्ये मध्ये लागतात हे कॉटेजेस. इकडे ढगच ढग, हे बघा माउंटन रेंज बघा. आणि हे हॉटेल आहे इथे, त्याचं नाव आहे रियल चौमरोंग लॉज अँड रेस्टॉरंट. हे बघा काय सुंदर व्ह्यू आहे इथून. तर हे बघा मित्रांनो, या गेस्ट हाऊसचं नाव आहे लकी गेस्ट हाऊस, जिथे आजचा स्टे घेतला आहे 1200 रुपये नेपाळी देऊन. यामध्ये डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. आणि समोर व्ह्यू बघा, तुम्ही बघतच राहावं असं वाटतं.
हे आजच्या रात्रीचं जेवण आहे. समरंग में हम खाना खाने बैठे साथ में, ये साथ में थे दिन भर. इसका नाम है सम्राट. सम्राट. आपका? इमरान. द ग्रेट. आपका? जाबिर. और आपका? असीम. तो ये सारे जो है ना मिलके सारे ने मुझे आज पूरे ट्रेक में सपोर्ट किया. नाम नहीं चाहिए.